आणि या विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे आहेत। एकनाथ खडसेजी, आपण बघतोय रोहित पवारांना ईडीचं समन्स आलेलं आहे। काल ठाकरे गटाच्या दोन नेते परवा दिवशी ठाकरे गटाच्या एका नेत्याला अटक झाली, काल एका नेत्यावर एसीबीची धाड पडलेली आहे, तर आज रोहित पवारांना समन्स आलंय। काय कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसं ईडीचा, एसीबीचा, इन्कम टॅक्सचा वगैरे या सगळ्या एजन्सीचा वापर अधिक प्रभावीपणे करतील। रोहित पवारांना ईडीचं समन्स तसं अपेक्षितच होतं, कारण मागे बारामती अॅग्रोवर अशा स्वरूपाचे ज्यावेळेस छापे पडले त्यावेळेस रोहित पवार हे त्याचं टार्गेट आहे हे लक्षात आलं। विरोधकांना नामोहरण करण्याचा हा प्रयत्न आहे। विरोधकांनी जर अजितदादा पवारांसारखे किंवा अन्य जे आहेत ते जर भाजपच्या सोबतीला गेले तर त्याच्यातून स्वच्छ होऊन बाहेर येतात। त्यांच्याकडे ते वॉशिंग मशीन आहे, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला स्वच्छतेचं कितीतरी उदाहरणं मला असे देता येतील। हर्षवर्धन पाटलांपासून तर विखे पाटलांपासून तर कितीतरी लोकांना ईडीचा धाक आहे आणि अशामुळे हे स्वाभाविक आहे। अगदी त्यामुळे दबाव टाकण्यासाठी, जे बोलणाऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी अशा प्रकारे ईडीच्या धाडी टाकल्या जातात। खडसे साहेब, धन्यवाद, आपण TV9 मराठीशी बोललात त्याबद्दल।